नमस्कार, न्यूज महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। भुसावळ येथे चांदमारे चाळ या ठिकाणी दिनांक 18/12/2016 रोजी प्रज्ञाशील महिला मंडळ संस्थेचे नामफलक अनावरण करण्यात आले। भुसावळ शहरातील चांदमारे चाळ परिसरामध्ये प्रज्ञाशील महिला मंडळाच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले। महिला नुसता घराच्या उंबड्यात न राहता उंबरठ्या बाहेर निघावी, समाजात होत असलेले बदल त्यांनी बघावे, स्त्री शिक्षण, स्त्री जनजागृती, स्त्रीचं उद्योगाकडे होणारी वाटचाल याकरिता महिलांनी जास्तीच्या प्रमाणे पुढाकार घ्यावा या उद्देशाने प्रज्ञाशील महिला मंडळाच्या वतीने नेहमीच कार्य केले जाते। आता या मंडळाला शासन स्तरावर देखील मान्यता मिळाली असून त्यांची नोंदणी करण्यात आलेली आहे आणि याच औचित्याचा नामफलक करून त्यांनी अनावरण करून शुभारंभ केला। यावेळी अनावरण प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते इरफान सेठ तसेच शहर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी, परिसरातील महिला वर्ग, पुरुष, लहान मंडळी हे फार मोठ्या संख्येत उपस्थित दिसून आले। यावेळी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला वंदन करण्यात आले व पुष्प अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले। नांदेड या जिल्ह्यातील कंधारी या गावी नगरपालिकेची निवडणूक सुरळीतपणे संपन्न झाली असता त्या निवडणुकीमध्ये एका वृत्तपत्र विक्रेत्याने आपल्या लग्नाच्या दिवशी चक्क घोड्यावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला आणि लोकांना मतदानाचे अधिकार कळवून दिले। नांदेड जिल्ह्यातील कंधार नगरपालिका निवडणूक शहरात सुरळीतपणे संपन्न झाली। यातच कैलाश बुक डेपो सेंटरचे पेपर विक्रेता दुकानात काम करणारा एका तरुणाने आपल्या लग्नाच्या दिवशी प्रथम प्राधान्य मतदानाला दिले। मतदान हे राष्ट्रीय कार्य असून याचे देखील महत्त्व पटवून दिलं। नवरदेव चक्क मतदान केंद्रावर मतदानाला दाखल होऊन मतदान न करणाऱ्यांसाठी एक आदर्श ठरलेला आहे। दिनांक 18 रोजी मतदानाच्या दिवशी लग्न तिथी असल्याने लग्नाच्या बोहल्यावर बसलेल्या नवरदेवासह वधू वराकडील मंडळीची घाई असते। अशातील सुखद प्रसंगी कैलाश बुक डेपो सेंटरच्या काम करणाऱ्या तरुणाने विजय तपासे याने विवाह वधू वनिता पळशीकर कंधार येथील नगर मंदिरात आयोजित केला होता। सर्वज्ञ मंडळात लग्न सोहळ्याची धूम असताना विजय तपासे यांनी आपल्या राष्ट्रीय कार्याला प्राधान्य देत प्रभाग 3 मधील मनोविकास माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला। या तरुणाने समाजावर निश्चित एक आदर्श निर्माण केलेला आहे। कर वसुली संदर्भात जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी महसूल अधिकारी आणि तहसीलदार तसेच इतर कर्मचाऱ्यांसह महत्त्वाची बैठक घेऊन त्यांची कान उघडणी केली असता त्यानंतर तहसीलदार मीनाक्षी राठोड यांनी 305 प्लॉट धारकांना नोटीस बजावून आपली कर भरण्याचे काही अंतिम तारखा जाहीर केल्या आहेत। जळगाव जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी कर वसुली संदर्भात महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बैठक घेतली व त्यांची कान उघडणी केली। त्यामुळे भुसावळ तालुक्याच्या तहसीलदार मीनाक्षी राठोड यांनी 105 प्लॉट धारकांना नोटीस बजावल्या आहेत। तसेच आगामी 20 दिवसांमध्ये संबंधितांनी पुन्हा 2 वेळा नोटीस बजावण्यात येणार आहे व याची दखल न घेतल्यास जागेचा उतारा शासनाच्या नावे लावण्याचेही कार्य केले जाणार आहे। तहसीलदार राठोड यांनी सहकार्यासोबत कर वसुलीचे उद्दिष्ट गाठण्याचे नियोजन केले। तालुक्यात 12 गावातील 305 जणांनी जमिनीचा वापरात बदल केला आहे। या संदर्भात शासनाची रितसर परवानगी घेण्यात आली नाही। अशा 305 जणांनी यादी तलाठ्याकडून मागून त्यांना नोटीस देण्यात आलेल्या आहे। संबंधितांना पुन्हा 2 वेळा नोटीसा बजावल्या जाणार आहे। याची दखल न घेतल्यास त्या जागेवर शासनाचे नाव लावण्यात येईल असे देखील नमूद करण्यात आले। संग्रामपूर या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दणक्याने स्टेट बँक मॅनेजर नरमले। बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाच्या धमक्याने स्टेट बँक मॅनेजर हे नरमले आहे। स्वाभिमानी युवा आघाडी जिल्हा अध्यक्ष प्रशांत टिक्कर व विठ्ठल पाटील आणि ज्ञानेश्वर ग्वालेर यांच्यासह 40 ते 50 कार्यकर्त्यांनी घोषणा देत बँकेत प्रवेश केला व चर्चेदरम्यान बँक मॅनेजर यांनी आठवड्याला 24,000 रुपये देण्याचे कबूल केले। बँकेत येणाऱ्या शेतकऱ्याला पिण्याची पाण्याची व्यवस्था, बँकेत येणाऱ्या शेतकऱ्याची कोणत्याही प्रकारचे त्रास होणार नाही याची दखल व तसंच आंदोलनामध्ये संघटनेचे रमेश बाबा नाईक, प्रल्हाद दातार व इतर कार्यकर्ते उपस्थित होते। मुक्ताईनगर या ठिकाणी वेट लिफ्टिंग जिल्हास्तरीय स्पर्धा नुकतीच संपन्न झाली। या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रामध्ये भुसावळ तालुका या ठिकाणी राहणारा स्वप्नील अजय सोनोने याने 2रा क्रमांक पटकाविला। महाराष्ट्र राज्य पॉवर लिफ्टिंग असोसिएशन जळगाव जिल्हा पॉवर लिफ्टिंग असोसिएशन द्वारा आयोजित स्वर्गीय निखिल भाऊ खडसे यांच्या स्मृती प्रित्यर्थ
मास्टर पॉवर लिफ्टिंग व बेंच प्रेस अजिंक्य स्पर्धा 2016चे आयोजन करण्यात आलेले होते. ही स्पर्धा मुक्तानगर येथे संपन्न झाली. या स्पर्धेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून 85 पेक्षा जास्त स्पर्धक सहभागी झालेले होते. या स्पर्धेमध्ये भुसावळ येथे स्वप्नील अजय इंगळे 66 वजन गटामध्ये या युवकाने संपूर्ण महाराष्ट्रातून दुसरा नंबर पटकावलेला आहे. या विजयाबद्दल संपूर्ण भुसावळ शहरात कौतुक केले जात असून यांचे वडील अजय गंगाधर इंगळे हे रेल्वे ड्रायव्हर असून नवनिर्वाचित नगरसेवक रवींद्रजी खरात व तसेच उल्हाजी पगारे यांनी देखील याचे अभिनंदन केले. ठळक बातम्या इथंच संपल्या. नमस्कार.